कुठे? लय मोठा आहे इथे. हे बघ. हा दिसलं. इकडे तोंड आहे. हा असू दे. ए बघ इकडे. काय साप आहे काय? तुम्ही काय जाळ लावला होता का इथे? आजीला बनव. जरा मूस का इथं. आला कुठून दादा? नाही समजतं. घराच्या बाजूने आला का? हम लोग इधर आया मूस. हा ए राधिका फोटो काढ इकडे. चला इकडे आणा. हे फोटो काढ लवकर. तिला सपाटीला घ्या. त्याच्यात गेला किंवा बकेट द्या मावशी एक मोठी. याला रात्री आला आवाज. मी कसं घेऊ? नाही राहू दे आता नाही. आता साप त्यामुळे तर त्याला इथे ठेवलं ना. त्याला काय वजन असते सापाला. जास्त वेळ हातात धरता नाही. विषारी आहे. हो ना. हा लय वाईट करत होता. थोडासा चिडका आहे ते. तुम्ही साप पाहिल्यामुळे जळावलं का तिथं? नाही कचरा काढायला साफसफाई. आधी तुम्ही साफसफाई करत होते म्हणूनच लगा. हा ते जाळ लावल्यामुळे ना. आतमध्ये बसला होता का ते कुठं? बत्राकनीची गठा. जा. कितना वजन होगा इसका? तर वेगळं काही सांगणार नाही मित्रांनो. घोणस साप आहे विषारी जातीचा. ग्रामीण भागामध्ये परूड आणि ज्या लोकांना याबद्दलची माहिती नाही ते लोक याला अजगर समजून बसतात. तिकडे बॅग सेट केलेली आहे मी. माझा प्रयत्न आहे की त्या बॅगेत तिकडे त्याने जावं. तर दिसताना तुम्हाला जरी शांत वाटत असेल आता तरी हा साप बिलकुल पण शांत नाहीये. बॅगेमध्ये गेला बघा तोंडाचा भाग. पूर्णपणे अंगावर काळ्या धब्ब्यांची साखळी दिसली की समजून जायचं हा अजगर नाही तर एक विषारी जातीचा घोणस साप आहे. वेगवेगळ्या भागात त्याला कांबळ्या, आग्याफूग, परूड, इंग्लिशमध्ये रस्टर वायपर ह्या नावाने ओळखतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं ज्यांना याच्याबद्दलची माहिती नाही ते लोक याला अजगर समजून बसतात. अजगर हा एक बिनविषारी साप आहे आणि हा जो आहे घोणस हा आपल्या भागातील एक विषारी साप आहे. जे आपले भारतातले 4 विषारी साप येतात त्यांमधला हा एक विषारी. तरी आपली एक सेफ पद्धत आहे. इथं स्टिक ठेवली मगच आपण हे दगड काढून व्यवस्थित तिला इथे गाठ मारतो. कारण पिशवीच्या आतमधून पण तो चावू शकतो. त्यामुळे आपली ही त्याला पॅक करण्याची एक सेफ पद्धत आहे. वगैरे पडलेले ते काय करत होते गवत क्लीन करत होते. आसपासचं घर येतं त्यांचं स्वच्छता करताना गवतात वगैरे हात घालताना काळजी घेत जा. कारण आता थंडीमुळे हे घोणस साप आपल्या घराच्या आजूबाजूच तुम्हाला दिसतात. आणि जास्त करून चिमूकाटा होता तिथे. चिमूकाट्याचे जे झाडे असतात ते थंडीमध्ये जास्त येतात आणि नंतर आता जसं उन्हाळ्यात सुरुवात होईल तशी ती वाळत जातात. त्याच्यामध्ये हे साप जे आहेत ते लपून बसलेले असन, डबा धरून बसलेले असन शिकारीच्या शोधात तर आपल्याला ते दिसून येत नाही. आणि चिमूकाटा वगैरे असेल तर क्लीन करा. कारण अशाच ठिकाणी हे साप जास्त करून लपत असतात. चला आता त्याला पुन्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार.
तर हे माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे दत्त मंदिर आहे, झेंडा वगैरे दिसत असेल. 21 तारखेला कार्यक्रम आहे. आणि इथे पाठीमागे ज्या पायऱ्या आहेत तिथे सगळं सपाट करतात, ते मंदिराची स्वच्छता करतात, ते मंदिराचं काम चालू आता. आणि ते साफसफाई करत असताना त्यांना तिथे साप दिसून आला. हे बघा इथे स्वच्छता करत असताना त्यांना दिसून आला. बाजूला घरं पण आहे इकडे पाठीमागे माझ्या बघू शकता. त्यामुळे आपण त्याला रेस्क्यू केलंय. चला.